हरतालिकेच्या पूजेचा हा सर्वात शुभ मुहूर्त. शिवपूजनाचा दुहेरी लाभ मिळेल. चला तर मग जाणून घेऊयात. हरतालिकेचे व्रत सोमवारी 18 सप्टेंबर 2023 रोजी आहे. हा दिवस सोमवार असल्याने उपवास करणाऱ्याला शिवपूजनाचा दुहेरी लाभ मिळेल. हरतालिका पूजेची योग्य वेळ आणि योग्य पद्धत जाणून घेऊयात. पतीच्या दीर्घायुष्यासाठी तसेच अविवाहित मुलींना इच्छित वर मिळण्यासाठी हे व्रत केलं जातं. हरतालिका व्रत सोमवार 18 सप्टेंबर 2023 रोजी आहे. हे व्रत केल्याने देवी पार्वती आणि भगवान शिव यांचा आशीर्वाद प्राप्त होतो. तसेच पतीला दीर्घायुष्य, कीर्ती आणि प्रतिष्ठा प्राप्त होते. विवाहित महिलांसोबतच अविवाहित मुलीही हरतालिकेचे व्रत करतात. या दिवशी प्रदोष काळात भोलेनाथाचा अभिषेक केला जातो. यासोबतच माता पार्वती आणि गणेशाचीही पूजा केली जाते. अखंड सौभाग्यासाठी हरतालिका व्रताची पूजा या शुभ मुहूर्तावर करा. हरतालिका पूजेची शुभ वेळ, पद्धत आणि मंत्र जाणून घेऊया. हरतालिका तृतीया 2023 तारीख. भाद्रपद शुक्ल तृतीय तिथी सुरू होते 17 सप्टेंबर सकाळी 11:08. भाद्रपद शुक्ल तृतीया तिथी समाप्त 18 सप्टेंबर दुपारी 12:39. हरतालिका तृतीया पूजा विधी. हरतालिकेला सूर्योदयापूर्वी स्नान करून उपवास करण्याचा संकल्प करावा. सकाळी पूजा करणाऱ्यांनी शुभ मुहूर्त लक्षात ठेवावा. हरतालिकाच्या दिवशी सूर्यास्तानंतरच्या शुभ काळात पूजा करणे उत्तम. पूजेपूर्वी विवाहित स्त्रिया 16 अलंकार करतात. वाळू किंवा शुद्ध काळ्या मातीपासून शिवपार्वती आणि गणेश यांच्या मूर्ती बनवतात. पूजेच्या ठिकाणी फुलोरा लावा. केळीच्या पानांनी मंडप बनवा. गौरी शंकराची मूर्ती पूजास्थानी बसवावी. त्यांना गंगाजल आणि पंचामृताने अभिषेक करा. श्री गणेशाला दुर्वा आणि पवित्र धागा अर्पण करा. भगवान शंकराला चंदन, माऊली, अक्षत, फुले, भस्म, गुलाल, अबीर, 16 प्रकारची पाने इत्यादी अर्पण करा. माता पार्वतीला लग्नाचे साहित्य अर्पण करा. आता देवाला खीर, फळे वगैरे अर्पण करा. हरतालिका पूजेला उदबत्ती आणि दिवे लावून कथा ऐका, आरती करा, रात्री जागरण करा आणि दर तासाला त्याच पद्धतीने पूजा करा. दुसऱ्या दिवशी सकाळी शेवटच्या प्रहार पूजेनंतर पार्वतीला सिंदूर अर्पण करून कपाळावर लावावा. मातीच्या शिवलिंगाचे विसर्जन करावे. लग्नाचे साहित्य ब्राह्मणाला दान करा. मूर्तीचे विसर्जन केल्यानंतरच उपवास सोडावा. ही माहिती तुम्हाला आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवनवीन माहितीसह. धन्यवाद.